नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही ठीक असाल अशी अपेक्षा करते. स्वस्त राहा, मस्त राहा आणि एन्जॉय करा. आम्ही पण एन्जॉय करतो. आम्ही आता घरी आहे आपल्या आणि आमच्याकडे आलेलं आहे भरपूर पाणी, भरपूर भरपूर आणि पाऊस पण आलेला आहे. आणि आमच्याकडे नाही का का म्हणतात त्याला पूर पूर आलेला आहे. हे बघा माझ्या घराच्या समोरच आहे. माझ्या घर बघा ह्या इथेच आहे. आणि हा बघा मी तुम्हाला दाखवते पूर. हा बघा पूर आलेला आहे माझ्या घराच्या समोरूनच, कारण जास्तच झाला आहे हा. हे बघा तुम्हाला दाखवते आता. हा बघा पूर. हा बघा मित्रांनो पूर आलेला आहे आमच्या समोर, आमच्या घराच्या समोरच. हा बघा तुम्हाला दिसत असेलच. हे बघा इकडे. हा बघा हा एवढा सारा पूर आलेला आहे आमच्या घराच्या समोर. आणि नदीवर तर सांगाच नको किती आलेलं आहे. मी आता भंडाऱ्याला जात आहे तर तुम्हाला सांगेन मी की खरोखर किती म्हणजे पूर कसा आलेला आहे. जो मी छोट्या पुलावरून व्हिडिओ बनवत होती, छोट्या पुलावरून ज्या म्हणजे जिथून व्हिडिओ बनवत होती त्या जागेवर सुद्धा पूर्ण तो पुलिया डुबलेला आहे. आणि डुबल्यामुळे आम्हाला आता नवीन पुलियावरून जावं लागत आहे आम्हाला आता. तर मी नवीन पुलियावरून जाईन तेव्हा मी तुम्हाला आता आम्ही जातच आहोत तर दाखवीन तुम्हाला की कसं झालेलं आहे नवीन पुलिया, जुना पुलिया. म्हणजे ज्या पुलियावरून आम्ही जात होतो पूर्ण एकही दिसत नाही. आणि चला मग तर समोर भेटूया. तर मित्रांनो हे बघा कसे हे गर्दी खूप आहे ह्या पुलियावरती. कारण तिथे जुना पुलिया बंद झालेला आहे, म्हणजे डुबलेला आहे, त्यामुळे गर्दी खूप आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवते आहे. हा हे बघा हा पुलियाच्या या साईडचा म्हणजे माझ्या गावाकडचा एरिया आहे. आणि हा इकडे छोटा पुलिया आहे तो बघा तुम्हाला दिसतच असेल. हा गाव डुबलेला आहे, समोरचा डुबलेला गाव आहे. आणि आम्ही जात आहोत आता भंडाऱ्याला जात आहोत. तर मित्रांनो तुमच्याकडे किती पूर आला आहे, काय आले आहे तर तुम्ही सांगा आणि कमेंट करा. कसा वाटला आमचा गावाचा एरिया, भंडाऱ्याचा एरिया आणि पूर आल्यावर कसा होतो तर तुम्ही कमेंट करा. हे बघा हे स्मशानखट आहे. स्मशानखट चारही बाजूने पूर्ण डुबलेली आहे, चारही बाजूने डुबलेली आहे मित्रांनो. तर खूप अडचण होत आहे लोकांना जायसाठी. माझ्या गावामध्ये तर पूर्ण चारही बाजूला पाणी झालेलं आहे. माझ्या गावामध्ये भरपूर पाणी झालेलं आहे. तर आमचा गाव म्हणजे उठणार आहे म्हणजे तिथून त्या गावावरून दुसरा गाव होणार आहे. कारण असा नेहमी आमच्या गावामध्ये पाणी घुसत असतो आणि चारही बाजूला पाणी होत असते आणि जावाची येवाची काही आम्हाला सुविधा नाही राहत. त्यामुळे सरकारला आम्ही आवेदन दिलेले आहोत की आमचा गाव उठले पाहिजे म्हणून. तर मित्रांनो चला तर मित्रांनो हे बघा कसा पूर आहे आमच्याकडे. हे नदी बघा कशी सजली आहे पावसाने. हा बघा कसा पाऊस चालला आहे, पूर्ण पूर. आणि हे बघा दोन्ही थडे आहे. हा आमच्या गावाकडे जात आहे पाणी. हा इकडे आमचा गाव आहे. आणि ही नदी बघा कशी हे झाली, टामटूम भरलेली आहे. आणि भंडाऱ्यामध्ये पण काही ठिकाणी पाणी घुसलेलं आहे. आणि भरपूर हा जो नवीन पुलिया मी जेव्हा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती तो पुलिया आहे. आणि ह्या पुलियावरती खूप गर्दी आहे. आणि गर्दी असल्यामुळे आणि लहान पुलिया दाखवते मी तुम्हाला आता बघा.
लहान पुलिया दाखवते थांबा. हा बघा लहान पुलियाचा हाल झालेला आहे कसा. हा बघा लहान पुलिया. आणि हे घर बघा कसे दिसत आहे. हे घर याच्यामध्ये पण पाणी गेलेलं आहे. आणि आता तुम्हाला दाखवत आहे मी किती म्हणजे हा कारदा आहे. कारदा जो लहान पुलियावरून मागच्या वेळेस मी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवले होते तो हा कारदा पूर्ण डुबलेला आहे. पूर्ण हे इथे जे मी आता तुम्हाला दाखवत आहे इथे नाही का पूर्ण घरं आहेत. ते घरं पूर्ण डुबलेले आहेत. आणि हा बघा हा जिथपासून पाणी खल्लारा मारताना दिसत आहे तुम्हाला तिथे हा छोटा पूल आहे. छोटा पूल हे बघा दिसला. इथे छोटा पूल आहे. त्या छोटा पूल पूर्ण खाली गेलेला आहे. पाणी वरतं झालेलं आहे त्याच्या. आणि हे बघा तिकडे भंडारा तुम्हाला झूम करून दाखवते मी. हा बघा कसा दिसत आहे तुम्हाला. त्या साईडला भंडाऱ्याच्या त्या म्हणजे भंडाऱ्याकडे जातो आहे हा रस्ता. आणि हा मोठा पुली आहे. म्हणजे एवढा पाणी वाढलेलं आहे म्हणून आमच्या गावाकडे खूप भरपूर पाणी आलेलं आहे. हा बघा. आणि मित्रांनो तुमच्या पण गावाकडे पूर आलेला आहे का थोडा कमेंट करून सांगा आम्हाला. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज. आणि सपोर्ट करा, असेच सपोर्ट करा. आणि स्वस्त राहा, मस्त राहा आणि छान राहा. तर बाय. नंतर भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. बाय. सी यू. टेक केअर.